दीड वर्षापासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून सोन्याची लगड, 3.69 लाखाची रोख आणि दुचाकी वाहनासह एकूण 24,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारत दिलीप पवार 25 राहणार जुना कॉटन मार्केट अमरावती आणि पवन सुभाष चक्रे 32 राहणार न्यू हनुमाननगर अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. किरण नगर भागातील रवींद्र गुप्ता यांनी 18 जून 2025 रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 17 जूनच्या रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर अर्धे वाकवून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील 12,000 रुपयांची रोकड लंपास केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान या चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे भारत पवार आणि पवन चक्रे यांना त्यांच्या राहत्या परिसरातून संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवडीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी स्वस्तिक किराणा दुकानातील चोरीची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मागील दीड वर्षात शहरातील 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. यामध्ये गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3, राजापेठ हद्दीतील 2, बडनेरा हद्दीतील 1 आणि फ्रेजरपुरा हद्दीतील 3 गुन्हे अशा एकूण 9 चोऱ्यांची कबुली दिली. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार रवींद्र राजुलवार, डीबीचे प्रमुख PSI राहुल महाजन यांच्यासह आदी यांनी केली आहे. 24.22 लाखांचा मुद्देमाल 24.22 लाखांचा मुद्देमाल जप्त. अटक केलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 18.58 लाख रुपयांचे 134 ग्रॅम 970 मिलीग्रॅम सोन्याची लगड, 3,69,500 रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या 1,95,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी असा एकूण 24,22,500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.